महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विधान परिषद निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या या निवडणुका सामान्य जनतेच्या थेट मतदानाने होत नसल्या तरी त्यांचे राजकीय परिणाम अत्यंत दूरगामी असतात। विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अर्थात कोकण विभागातील विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते। कारण हा मतदारसंघ केवळ एक जागा नसून कोकणातील राजकीय वर्चस्वाचा प्रश्न मानला जातो। मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या एका नाट्यमय घडामोडीने संपूर्ण समीकरणाच बदलून गेलं आणि महाविकास आघाडी तसेच उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र। मित्रांनो, सर्वप्रथम या निवडणुकीची पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे आहे। निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 16 जागांसाठी निवडणूक जाहीर केली होती। त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जागेचाही समावेश होता। या मतदारसंघांचे विशेष महत्त्व आहे कारण कोकणात गेल्या काही वर्षापासून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष सातत्याने वाढत आहे। त्यामुळे ही निवडणूक केवळ एक विधान परिषद सदस्याची निवड नव्हती, तर कोकणातील राजकीय ताकद कोणाची हे सिद्ध करण्याची संधी मानली जात होती। महायुतीकडून या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली। अनिकेत तटकरे हे कोकणातील प्रभावशाली तटकरे कुटुंबातील सदस्य आहेत। त्यांचे वडील आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकरे कोकणातील राजकारणातील मोठे नाव मानले जाते। अनिकेत तटकरे यापूर्वी या मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य राहिले आहेत, त्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचा चांगला पाठिंबा असल्याचे मानले जात होते। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून आणि विशेषतः शिवसेना ठाकरे गटाकडून सुरेंद्र उर्फ बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली। बाळ माने हे कोकणातील परिचित राजकीय चेहरा आहे। विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये सक्रिय होते। मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। जरी त्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारायला लागला तरी ठाकरे गटाने त्यांच्यावर विश्वास दाखवत विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली होती। जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल झाले तेव्हा कोकणात सरळ अनिकेत तटकरे विरुद्ध बाळ माने अशी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते। याच दरम्यान आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला। शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपेक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत नाही का असा प्रश्न उपस्थित झाला। कोकणातील राजकीय वातावरण अधिकच तापले। दरम्यान दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात होते। ठाकरे गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती कारण विधानसभा निवडणुकीनंतर कोकणात पक्ष संघटना मजबूत असल्याचे दाखवून देण्याची ही संधी होती। दुसरीकडे महायुतीलाही कोकणातील आपले वर्चस्व कायम राखायचे होते। विशेषतः भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी परिसरात राणे कुटुंबाचा मोठा प्रभाव असल्याने महायुतीला ही जागा सहज जिंकायची होती। मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात असे काही घडले ज्यामुळे संपूर्ण राज्यातील राजकीय चर्चेचा विषय बनला। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी बाळ माने अचानक रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। विशेष म्हणजे त्यांच्यासोबत भाजप मंत्री नितेश राणे उपस्थित होते। त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरू झाली। काही वेळातच बाळ माने यांनी आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे मागे घेतला। ही घटना घडल्यानंतर कोकणातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झाले। बाळ माने यांच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण काही दिवसांपूर्वीपर्यंत ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार होते। निवडणुकीची तयारी सुरू होती। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची संपर्क वाढवला जात होता, परंतु अचानक उमेदवारी मागे घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले। राजकीय विश्लेषकांच्या मते ही केवळ उमेदवारी माघार नव्हती, तर कोकणातील बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत होते। यामुळे सर्वाधिक फायदा महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना झाला कारण प्रतिस्पर्धी उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला। त्यामुळे मतदानाची गरजच उरली नाही आणि निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला। याला महायुतीचा मोठा राजकीय विजय मानला जात आहे। आता या संपूर्ण घडामोडीचा राजकीय अर्थ समजून घेऊया। कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे संख्याबळ आधीपासूनच मजबूत असल्याचे मानले जाते।
उपलब्ध आकडेवारीनुसार शिंदे गटाकडे 236 सदस्य, भाजपकडे 151 सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 63 सदस्य आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाकडे 55 तर काँग्रेसकडे 50 सदस्य आहेत. त्यामुळे संख्याबळाच्या दृष्टीने महायुतीला स्पष्ट आघाडी होती. तरी सुद्धा निवडणूक लढवून राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होत होता. मात्र उमेदवारानेच माघार घेतल्याने तो प्रयत्न अर्धवट राहिला. राजकीय तज्ज्ञांच्या मते या घटनेचा सर्वात मोठा परिणाम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर होऊ शकतो. कारण निवडणूक जिंकणे किंवा हारणे हा वेगळा मुद्दा असतो, पण पक्षाचा अधिकृत उमेदवार निवडणुकीपूर्वीच माघार घेतो हे संघटनात्मकदृष्ट्या मोठे नुकसान मानले जाते. विरोधकांकडून याचा वापर ठाकरे गटाच्या कमकुवत होत चाललेल्या संघटन शक्तीचा दाखला म्हणून केला जाऊ शकतो. दुसरीकडे नितेश राणे यांच्या भूमिकेची देखील मोठी चर्चा होत आहे. बाळमाने अर्ज मागे घेताना नितेश राणे यांच्यासोबत दिसल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजप आणि महायुती समर्थक याला राजकीय कौशल्याचे उदाहरण मानत आहेत, तर विरोधक या घडामोडींमागे पडद्यामागील राजकीय दबाव किंवा चर्चा झाल्याचा आरोप करत आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुरावा किंवा स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कोकणातील राजकारण पाहिले तर राणे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. एकेकाळी शिवसेनेचे कट्टर नेते राहिलेले नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर कोकणातील राजकारणात नवा अध्याय सुरू झाला. त्यानंतर राणे कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्यातील राजकीय संघर्ष सातत्याने वाढत गेला. आज नितेश राणे हे त्या संघर्षाचे प्रमुख चेहरे मानले जातात. त्यामुळे बाळ राणे त्यांच्या माघारीला केवळ निवडणूक रणनीती म्हणून नव्हे तर व्यापक राजकीय संघर्षाच्या संदर्भातही पाहिले जात आहे. महाविकास आघाडीसाठी हा धक्का का महत्त्वाचा आहे याचे आणखी एक कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका. पुढील काही महिन्यात अनेक महापालिका, नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोकणातील हा निकाल कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम करू शकतो. महायुतीकडे मात्र यामुळे सकारात्मक संदेश जाण्याची शक्यता आहे. कोकण विधान परिषद मतदारसंघांचा इतिहास पाहिला तर या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव सातत्याने दिसून येतो. यापूर्वी भास्कर जाधव, अनिल तटकरे आणि अनिकेत तटकरे यांसारखे नेते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आले आहेत. त्यामुळे तटकरे कुटुंबांची या भागातील राजकीय पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे मानले जात आहे. मित्रांनो, एकूणच पाहता कोकण विधान परिषद निवडणूक 2026 ही मतदान होण्यापूर्वीच चर्चेचा विषय ठरली आहे. बाळ माने यांची उमेदवारी, त्यानंतर झालेली राजकीय हालचाल, नितेश राणे यांची उपस्थिती आणि शेवटी अर्ज मागे घेण्याचा निर्णय यामुळे संपूर्ण निवडणुकीचे चित्रच बदलले. आता अनिकेत तटकरे यांचा मार्ग मोकळा झाला असून महायुतीला मोठा राजकीय फायदा झाल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला या धक्क्यानंतर कोकणातील आपली संघटनात्मक ताकद पुन्हा उभी करण्याचे आव्हान असणार आहे. आता पुढे या घटनेचे दूरगामी परिणाम काय होतात, कोकणातील राजकीय कोणत्या दिशेने जाते आणि आगामी निवडणुकांमध्ये त्याचा किती प्रभाव पडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा छोटी वाटणारी घटना पुढे मोठे राजकीय वादळ निर्माण करते. त्यामुळे कोकणातील या विधान परिषद निवडणुकीकडे केवळ एका जागेच्या निवडणुकीत नजरेतून न पाहता महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा एक महत्त्वाचा अध्याय म्हणून पाहिले जात आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.